तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नीटच्या काउन्सिलिंगसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात व त्यांचा फॉर्मॅट कसा असावा हे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम गॅप सर्टिफिकेट. खूप जणांना डाऊट असतो की गॅप सर्टिफिकेट कसे असावे, म्हणजेच गॅप सर्टिफिकेट स्टॅम्प पेपरवर बनवायचं की गॅप सर्टिफिकेट साध्या पेपरवर बनवलं तर चालेल. अशी कोणती अट नाही की गॅप सर्टिफिकेट हे स्टॅम्प पेपरवरच पाहिजे. तर गॅप सर्टिफिकेट साध्या पेपरवर देखील चालते. फक्त साध्या पेपरला प्रतिज्ञापत्र करून त्याच्यावर खाली अपडेट करून घ्यायचा, म्हणजे कोणतीही क्वेरी निघणार नाही त्यात. कसं असतं की गॅप सर्टिफिकेट आपल्याला नीटच्या ऑनलाईन ज्यावेळी आपण रजिस्ट्रेशन करतो काउन्सिलिंगसाठी त्यावेळी गॅप सर्टिफिकेट लागत नाही. तर ज्यावेळी आपल्याला एखादं कॉलेज अलॉट होतं आणि यावेळी आपण कॉलेज जॉईन करायला जातो त्यावेळी गॅप सर्टिफिकेट लागतं. जर समजा चुकून कोणत्या तरी कॉलेजनं सांगितलं की गॅप सर्टिफिकेटचा हा फॉर्मॅट नको आहे आणि तुम्ही स्टॅम्प पेपरवर गॅप सर्टिफिकेट तयार करून द्या, तर कॉलेज तुम्हाला एक जवळपास 2-3 दिवसाचा कालावधी देईल, त्यामध्ये तुम्ही तयार करून घेऊ शकता. शक्यतो असं होणार नाही. गॅप सर्टिफिकेटला काही अट नाही, ते स्वीकार करतील. तर गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असा असावा. गॅप सर्टिफिकेट तुम्ही कोणत्याही महासेवा केंद्रामधून बनवून घेऊ शकता. यानंतर येते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. यामध्ये देखील खूप जणांना डाऊट असतो. डाऊट असा असतो की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटवर साईन कोणत्या डॉक्टरांची घ्यावी, म्हणजेच आमच्या गावात BAMS डॉक्टर आहेत तर आम्ही त्यांची साईन घेतली तर चालेल का MBBS डॉक्टरांची साईन लागते. तर अशी कोणतीही अट नाही. तुम्ही BAMS डॉक्टरांची देखील साईन घेऊ शकता, पण MBBS डॉक्टरांची साईन घेतलेली उत्तम राहील. आता MBBS डॉक्टरांची साईन कशी घ्यावी, म्हणजे कुठून घ्यावी, तुम्ही कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन घेऊ शकता. अन्यथा तुमच्या गावात किंवा जवळपास कोणतेही सरकारी दवाखाना असतील तर तेथे जाऊन तुम्ही साईन घेऊ शकता. सरकारी दवाखान्यामध्ये जवळपास MBBS झालेलेच डॉक्टर असतात, तर तेथून तुम्हाला साईन मिळून जाईल फ्रीमध्ये. बाहेर जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला 100-200 रुपये चार्ज करतील साईनसाठी, परंतु सरकारी दवाखान्यात फ्रीमध्ये होऊन जाईल तुमचं काम. तसेच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असा असावा जो की तुम्हाला नीटच्या ब्रॉशरमध्ये देण्यात येतो. तर मित्रांनो, यानंतर येते की 10वी आणि 12वीचं मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट. 10वी आणि 12वीचं मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट तुम्हाला मार्कलिस्ट शक्यतो तुमच्याजवळ असेलच, परंतु सर्टिफिकेट जर नसेल तर शाळेमधून अथवा कॉलेजमधून तुम्ही घेऊन येऊ शकता. कारण की सर्टिफिकेट हे ॲडमिशन वेळी लागतं. नीटचं ॲडमिट कार्ड देखील ॲडमिशन वेळी लागतं. तसेच नीटचं स्कोअर कार्ड ज्यावेळी नीटचा रिझल्ट लागेल त्यावेळी तुमच्याकडे ते असेलच. तर कास्ट सर्टिफिकेट, जे विद्यार्थी कास्ट थ्रू ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुमची ॲडमिशन ओपन कोट्या थ्रू होते व तुम्हाला कास्टचा लाभ मिळत नाही. तर कास्ट सर्टिफिकेट हे प्रथम असणे गरजेचे आहे. तसेच कास्ट व्हॅलिडिटी देखील असणे गरजेचे आहे. कास्ट व्हॅलिडिटी देखील सगळीकडे मागितली जाते. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीशिवाय तुमचं ॲडमिशन होत नाही. जर कोणाकडे कास्ट व्हॅलिडिटी अजूनही नसेल तर अजूनही टाईम आहे, 1 महिना, जवळपास 1 महिनाभर टाईम आहे. तर या टाईममध्ये कास्ट व्हॅलिडिटी लवकरात लवकर काढून घ्या, कारण की ॲडमिशन वेळी हे खूप गरजेचं आहे. 12वीचा LC देखील असणे गरजेचे आहे, म्हणजेच शाळा सोडलेला दाखला. त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला 12वीच्या रिझल्टबरोबर दिलं जातं, किंवा जर नाही दिलं तर तुम्ही मायग्रेशन सर्टिफिकेट आम्हाला हवा आहे पुढे ॲडमिशनसाठी असे सांगून तुम्ही मागून घेऊ शकता कॉलेजकडून. एक 20 आयडेंटिटी साईज फोटो काढून ठेवा, कारण की कॉलेजमध्ये ॲडमिशन वेळी तुमच्याकडून 10 फोटो घेतले जातात आणि त्यानंतर इकडे तिकडे लावण्यासाठी फोटो लागतात. त्यामुळे 20 आयडेंटिटी साईज फोटो आत्ताच काढून ठेवा. आणि हे फोटो जे तुम्ही नीटच्या ॲप्लिकेशनमध्ये अपलोड केलेले आहेत तेच फोटो असावेत. या फोटोमध्ये फक्त तुम्ही जी खाली तारीख असते ती काढून फक्त सिंपल फोटो बनवू शकता. तारीख असावीच अशी काही अट नाही आहे, तर ती तारीख काढून तुम्ही, परंतु तोच फोटो असावा. आता येतं ते म्हणजे डोमॅसाईल सर्टिफिकेट. डोमॅसाईल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की जर तुम्ही स्टेट कोट्या थ्रू ॲडमिशन घेणार असाल तर डोमॅसाईल सर्टिफिकेट प्रथम लागतं. म्हणजेच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का नाही याचा तो पुरावा असतो. यासाठी डोमॅसाईल सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र. उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 31 मार्चपर्यंत व्हॅलिड असतं त्या वर्षाच्या. तर या वर्षीचा आता उत्पन्नाचा दाखला तुम्ही नवीन काढून घ्यावा. आता आणखीन एक महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट फक्त SC आणि ST कास्टसाठी लागत नाही, तर बाकीच्या सर्व कास्टसाठी लागतं. तर तुम्ही हे आताच बनवून घ्या.
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जर त्यातील कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर ते आत्तापासूनच बनवण्याच्या तयारीला लागा, कारण की ॲडमिशनवेळी तुम्हाला अडचण येणार नाही. जर कोणतेही डॉक्युमेंट नसेल तर ॲडमिशनवेळी तुम्हाला खूप अडचण येऊ शकते. त्यामुळं आत्ताच डॉक्युमेंट बनवून घ्या. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये जे डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत ते सांगितलेलेच आहेत. तरी देखील काही डॉक्युमेंट राहिलेले असतील तर तुम्ही यामधून बघून घ्या.